आपण आज भाजी बनवतोय मिक्स ते काय बनवतोय ते बघूया. हे वाल घेतले सोलून वेडं, ही तोंडली घेतलीत कापून, कांदा, लसूण, कढीपत्ता आणि टॅमॅटो घेतले. तर बघू आपण इथे आपण कढई तापत ठेवलेली मगाशी, म्हणजे आताच ठेवली. तेल टाकू. आता आपण त्यात टाकतोय तेल. खूप असं तेल नाही आपल्याला टाकायचं आहे. ते तेल गरम होईपर्यंत मी हे तोंडली धुवून घेते, दाखवते. त्याला मीठ टाकते. ह्या तोंडलीला ना चीक असतं, म्हणून आम्ही मीठ लावून त्याला चोळतो आणि मग धुवून घेतो. अख्खे धुवून घेतलेलेच आहेत, पण ते लवकर जरा शिजतात, नाही तर कडकडीत राहतात. ती पाण्यात नाही टाकायचं, पाण्यात टाकले तर आणखीन कडकडीत होतात. हे टाकले आपण. तसंही पाणी आपण हे घेणार नव्हतोच, नाही, त्यातनं आपण बिरड म्हणजे वाल काढूनच घेणार होतो. हे सगळं धुतलेलं होतं, पण मीठ लावलं ना आता, म्हणून परत धुवून एकदा घ्यायचं आहे. आपण इथे जिरं हे टाकूया. इथे आपण फोडणी तयार करून घेऊया. आता त्यासाठी आपण टाकतोय मोहरी. त्यानंतर आपण टाकणार आहोत त्यात जिरं. इथे आपली मोहरी आणि जिरं मस्तपैकी फडफडलंय. 2-3 पाकळ्या घेतलेत लसणाचे, चेचून घेतलेत 3. त्यानंतर आपण टाकणार त्यात थोडंसं ते लसूण होऊन दे. आता कांदा टाकतो आपण. कांद्याबरोबर हे कढीपत्ता पण टाकतो. आता आपण कांद्याला ना परतवून घेऊया. ते धुवून काढूया आपण. यालाच आपण बाहेर काढून घेऊया. धुवायचं स्वच्छ आपल्याला. तोंडली अगदी जाड जाड नाही कापले, पातळ कापले. हे बघा, आता पाणी बाजूला पण काढून घेतलेले. कांदा होते आपला. आता आपण हे टाकणार टोमॅटो. एक घेतले, एक मोठा कांदा घेतला तर एक टोमॅटो घेतला. आता एकत्र आपण त्याला मस्तपैकी असं परतवून घेणार आहोत. मग तो आपल्याला कचवट असं लागणार नाही, कांद्याचा वास येणार नाही. आता आपण त्यात टाकणार हळद, थोडीशी हळद, थोडंसं हिंग. आणि टाकूया आपण सगळी भाजी टाकूया. आता जी भाजी धुवून घेतलेली ती सर्व टाकून घेऊया. तिला पण आपण एकत्र करून घेऊया. व्यवस्थित तिला आपण एकत्र करायचे, जेणेकरून त्याला सगळ्या भाजीला मसाला लागला पाहिजे.
गरम मसाला. थोडासा आपण गरम मसाला टाकला आहे त्यात. आता आपण टाकणार घरचा मसाला आणि तिखट. खूप तिखट नाही आपल्याला भाजी करायची. तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तुम्ही टाकू शकता आणि कमी तिखट हवे असेल तर कमी पण टाकू शकता. ही भाजी जास्त तिखट केली की चांगली नाही लागत. हो. कमी मसाल्यानेच ती चांगली लागते. आपण याच्यात पाणी टाकते, पण पाणी जास्त नाही टाकणार, वरती पाणी ठेवणार. आता आपण वर ठेवूया झाकण. एक 5 मिनिटांनी बघू परत आपण. झाकणावर ठेवून थोडंसं पाणी. इथे मिडियम गॅस आहे. हा पाणी आहे ना याच्यात घालूया गरम झालेला. इथे 5 मिनिटं झालेली आहेत. आपण डिश ओपन केलेली. खोबरं घालूया. त्यात आपण आता ओलं खोबरं टाकतोय. ओलं आपण बारीक करून घेतलेलं आहे. तुकडे होते म्हणून बारीक केले. याला बारीक करायची नाही तर गरज नाही. याला खोबऱ्याचे तुकडे होते ना पण ते बारीक केले. आणि त्यात टाकते चवीनुसार मीठ. आता आपण ते एकत्र करून घेऊया. ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि परत पाणी ठेवणार आहोत. परत 5 मिनिटांनी बघू. त्यात आपण झाकण काढून घेतलेलं आहे. त्यात आपण बघूया भाजी शिजली आहे का बघायची आहे का. नाही शिजली नाही अजून, शिजायची वेळ आहे. हे आपले बिरडं असतं ना हे शिजतं, पण तोंडली शिजायला जरा वेळ लागतो. अजून शिजायला हवी ती. ढवळ घ्या. आता आपण तिला शिजवून देऊया. पण इथे आपण भाजी बघूया. डिश आपण काढून घेतलेली आहे. आता आपण ती शिजली आहे का बघूया. या चमचेचा काय उपयोग नसतो. थोडी शिजायला हवी. शिजले नाही झाकूया. आपण वरती पाणी ठेवलं तर एवढं राहील. इथला पण आटला. ह्याच्यात एवढ्या ह्याच्यात ती शिजून जाईल. इथे आता आपण भाजी शिजली का बघूया. तोडली शिजली. झाली भाजी आपली रेडी. इथे आपली भाजी रेडी झालेली आहे. ही भाजी तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता, भाकरी सोबत खाऊ शकता. कोथिंबीर पण टाकू शकतो याच्यात, पण आता आमच्याकडे कोथिंबीर नाही आहे म्हणून टाकली नाही. तर इथे आता आपली भाजी रेडी झाली आहे बघू शकता. ते रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
तसंच तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि भाजी आहे ना भाकरी आणि चपातीसोबत खा, त्यासोबत मस्त लागेल. थँक्यू.